अप्रतिम. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इकडे गॅसवरती खोबरं, 3 कांदे आणि लसणाचे 2-3 गड्डे असे छान शेकण्यासाठी ठेवलेले आहेत. आणि खोबरं अशा पद्धतीने काळं झालं पाहिजे की त्याच्यातून स्मोकी फ्लेवर आला पाहिजे. कांदेसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत आणि लसूणसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे. भाजायला ठेवले होते आणि इकडे बघा कांदे सुद्धा ठेवलेले आहेत आणि खोबरं सुद्धा चांगलं भाजून घेतलेलं आहे. बघा छान आपलं भाजलेलं आहे. गॅस बंद करूया. आपल्याला काय करायचं आहे, हे थंड होऊ द्यायचं आहे. कांदा जो आहे तो बघा आपला आतपर्यंत गेलेला आहे, चांगला भाजलेला आहे. थंड करण्यासाठी असं आपण कट करून ठेवूया. चांगला थंड होऊ दे. घेतलंय आणि याच्यामध्ये मी हे कोथिंबिरीचे देठ घातलेले आहेत. माझ्याकडे कोथिंबिरीचे देठ होते. तुम्ही कोथिंबीर जरी घातली ना तरी काही हरकत नाही आहे. आलं घेतलेलं आहे मी, कळ्या आहेत लसणाच्या. आता आपल्याला काय करायचं, हे एक छोटं वाटण करून घ्यायचं आहे. आणि कढईमध्ये बघा थोडं मी तेल घालत आहे. आपल्याला बारीक करायचे आहे. इकडे बघा लवंगा घातलेली वेलची मी 4 घेतलेले आहे. 4 ते 5 हिरवी वेलची घेतलेली आहे. जावेत्री आणि दगडी फूल घेतलेलं आहे. काळी मिरी जवळजवळ 10 ते 12 घेतलेले आहेत. दालचिनी घेतलेली आहे. शहाजिरे 2 चमचे घेतलेले आहेत. तेजपत्ता घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये खसखस घालायची आहे 2 चमचे आणि धने घालायचे आहेत 2 चमचे. तुकडा घातलेला आहे मी. जिरे आपल्याला घालायचं आहे 1.5 चमचा आणि आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे फुटाण्याची डाळ. अगदी थोडे आपल्याला तांदूळ घालायचे आहेत. लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्या घालायच्या आहेत. इकडे दगड फूल आहे तर ते सुद्धा मी अगदी चमचाभरच घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला छान भाजायचं आहे, करपवायचं नाही आहे. हे सगळं पांढरे तीळ आपल्याला घालायचे 2 चमचे. आणि आता आपल्याला बारीक गॅसवरती हे सगळं परतवायचं आहे. अजिबात करपू द्यायचं नाही आपल्याला हा मसाला. कांदे जे आपण जे भाजून घेतलेत ना ते अशा प्रकारे आता आपण काय करूया, वरचं जे कवर आहे ते काढूया. त्याच्यामुळे काय होतं, कांदा आपण असा भाजून घेतल्यामुळं एक स्मोकी फ्लेवर येतो. कांदा आपण काय करूया, कट करून घेऊया. खोबरं सुद्धा बघा आपण कसं भाजून घेतलेलं आहे. याने काय होतं, आपल्या पदार्थाला एक स्मोकी फ्लेवर येतो. तर पाहू शकता आपलं खोबरं आणि कांदा जो आहे तो आपला छान कट झाला आहे. आणि इकडे हे जे वाटण आहे तर हे सुद्धा बघा छान थंड झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे वाटण करून घ्यायचं आहे. खोबरं सुद्धा आता वाटणामध्ये घालूया, खोबरं आणि कांदा. आपलं वाटण बघा अतिशय सुंदर आणि खमंग आणि ह्याच्यातून ना अगदी स्मोकी फ्लेवर येतो. जाड असं भांडं ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे.
तेल थोडं आपल्याला जास्त घालायचं आहे. मटण म्हटलं तर तेल याला थोडं जास्तच लागतं. तर इकडे तेल आता एक ड्रॉप टाकूया आपण. तर हां, तेल चांगलं गरम झालं आहे आणि ही जी पेस्ट आहे ना याच्यात मी पाणी घालून बघा केलेली आहे. तर आता आपल्याला ही सगळी पेस्ट घालायची आहे. तर पाणी घातले का माहिती आहे की आपलं जे पेस्ट आहे ती चांगली शिजली पाहिजे म्हणून. आता आपल्याला हे काय करूया, हे वाटण घालूया. खूप सुंदर वास येते, अप्रतिम वास येते. हळूहळू बघा आपल्या मसाल्याला ना तेल सुटायला लागले आणि पूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला हे चांगलं परतायचं आहे. आपली ग्रेव्ही जी आहे ती छान बघायला तेल छान सुटलेलं आहे आणि पूर्ण शिजलेली आहे ग्रेव्ही आपली. तर आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये हळद घालायची आहे. इकडे घेतलेलं आहे चांगलं अर्धा किलो मटण. आता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ. आता आपल्याला हे मटण जे आहे ना छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यावरती झाकण ठेवायचं आहे. त्यावरती आपल्याला पाणी घालायचं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची. इकडे बाजूला पाणी गरम करत ठेवले तर मी याच्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे खाली लागू नये म्हणून. अगदी बारीक गॅसवरती आपल्याला हे शिजायला ठेवायचं आहे आणि झाकण बंद करूनच आपल्याला मटण चांगलं शिजवून घ्यायचं आहे. झाकणावरती बघा अशा पद्धतीने पाणी ठेवलं आहे. तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि बाजूला सुद्धा टोपामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे गरम करत. आपलं नाशिक स्टाईल सावजी मटण इकडे छान शिजलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हा जो गोडा मसाला आहे ना तर हा घालायचा आहे आणि छान आता आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मटण आपलं छान शिजलेलं आहे. छान आपलं मटण शिजलेलं आहे आणि आता आपण याच्यावरती मस्त कोथिंबीर घालूया. गरमागरम नाशिक स्टाईल सावजी मटण, अप्रतिम चव आणि अगदीच लज्जतदार झालेला आहे. त्याच्यातून सुवास जो येतो तो खूप सुंदर येतोय. मोरे साहेबांना आता लगेचच वाढायला घेत. आज मी बनवलंय सावजी स्टाईल मटण. ठीक आहे, मस्त बघा ज्वारीची गरमागरम भाकरी आहे, कांदा लिंबू आणि सावजी स्टाईल मटण आहे. चला जेवायला चालू करा. गार्निशिंगसाठी इकडे मी तळलेला कांदा म्हणजे बरिस्ता आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि मटण बघा आपलं अप्रतिम झालेलं आहे. नक्कीच तुम्हाला आवडणार. आणि बरोबर कांदा लिंबू आणि ज्वारीची गरमागरम भाकरी बनवलेली आहे. मोरे साहेबांच्या प्रतिक्रिया ऐकूया. अप्रतिम. कोल्हापूर भाषेत नादच पोळा. आवडलं ना? एक नंबर. सगळं जेवण तो स्वादिष्ट असतं. ते आमचं भाग्य आहे. तुझ्या रे बायको मिळणं आणि जेवण मिळणं हे तिकडे भाग्य आहे.
आज मी बनवले सावजी स्टाईल. सुंदर झाले, टेस्टी झाले. अप्रतिम टेस्ट झाली आहे. तुम्हाला जर सावजी स्टाईल मटन जर आवडलं असेल तर आपल्या चॅनेलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग मी मस्त एन्जॉय करते. आणि तो स्मोकी फ्लेवर आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळं टेस्ट तर खूप अप्रतिम आहे.